Hello, myself Mr. Pardeshi Prakash Kanuchand. I am staying still today in Aurangabad city. I am retired. I was a English teacher there, librarian there, and all over I have worked in my school. I was working one of the reputed English medium residential school in India. Now I am cobbling here at Jubilee Park, Ghati Road, near Water Pump House. Now I am retired, so sitting only at home is not my principle. In working condition, one can live his life wealthy and healthy. So far, I am very nice here, and some of the good people are and bad people also meet here me. So I am very pleased here. हे आहेत प्रकाश परदेशी. ते अगदी अस्सल आणि खणखणीत असं इंग्रजीमधून बोलतात आणि आपल्या ग्राहकांना आश्चर्याचा धक्का देतात. प्रकाश परदेशी हे संभाजीनगर शहरातील जुबली पार्क परिसरामध्ये चप्पल बुटा शिवण्याचं काम करतात. ते सांगतात की हा आमचा खानदानी व्यवसाय असल्यामुळे मला हा काम करण्याची काही एक लाज वाटत नाही. आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांचा जीवन प्रवास कसा आहे व ते हे चप्पल बुटा शिवण्याचं काम कसं करतात व त्यांनी इंग्रजी कुठनं शिकलं ते याविषयी सविस्तर माहिती. परदेशी प्रकाश कानुचंद. मी राहुरी येथील राहणार असून माझे शिक्षण इयत्ता 7वी पर्यंत झालेले होते. माझे आईवडील वृद्ध झाल्यानंतर त्यांची अगोदर वडिलांची बूट चप्पलची दुकान होती राहुरी गावामध्ये. त्यानंतर मी 7वी नापास झाल्यानंतर आईवडील वृद्ध झाल्यामुळे माझं शिक्षण थांबवलं गेलं. 7वी नापास झाल्यानंतर मी आईवडिलांची जबाबदारी माझ्यावर पडली आणि त्यावेळेस मग मी मोलमजुरी करून अक्षरशः काम केलं. मेडिकल स्टोअरमध्ये काम केलं, खोके उचलले. तिथून मला खरं पहिली पायरी अभ्यासाची गोडी लागली. इंग्लिश वाचावं लागत असे, इंग्लिशमध्ये गोळ्या औषधं व्यवस्थित द्यावे लागत असे चेक करून 3-3 वेळा. तिथून मला इंग्रजीची फार आवड निर्माण झाली. हे सर्व करत असताना मला शिक्षणाची अशी गरज वाटली की आपण शिकल्याशिवाय आपलं उन्नती होणार नाही घराची. त्यामुळं मग मी 10वीला ॲडमिशन घेतली बाहेरून आणि यशस्वीपणे मी ती अभ्यास करून रात्रंदिवस शिवाय कष्ट करून मोलमजुरी करून घर सांभाळून आईवडिलांना सांभाळून मी ते पास झालो. तिथून मला आणखीन स्फूर्ती मिळाली. म्हटलं आपण आणखीन शिकावं. मग 2-3 परीक्षा पास केल्या. असंच शिकत मी आधी पुणे युनिव्हर्सिटीचे ग्रॅज्युएशन पास केलं इंग्रजीमध्ये. त्यानंतर इंटरमिजिएट ड्राइंग परीक्षा पास केली. जर्नलिझमचा कोर्स केला पत्रकारितेचा. मी इंग्रजी माध्यमातल्या वसतिगृहयुक्त शाळेत शिक्षक म्हणून क्लार्क म्हणून लागलो. तिथे शिक्षण थोडं आणखीन पूर्ण करून मी लायब्रेरियन झालो. मी तिथे इंग्लिश टीचर म्हणून शिकवत होतो. त्यानंतर रिटायर झाल्यानंतर मी औरंगाबादला शिफ्ट झालो. आता मी जुबली पार्क येथे मोची काम करतो आणि ते आमचं खानदानी व्यवसाय असल्यामुळं मला त्यात काही विशेष असं वाटत नाही. टाइमपास म्हणून नाही तर इथे आपलं कोबलिंग करतोय, म्हणजे चप्पल वगैरे बूट शिवण्याचं पॉलिश शिवणं वगैरे, बॅगाला चेन वगैरे बसवणे, असं थोडंफार माझं उत्पन्न चालतं आहे. आणि 4 पैसे मिळतात, चहा पाण्याचा घरचा थोडाफार खर्च चालतो. नंतर मी हे सर्व करत असताना मी इथे इंग्रजी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना खूपच आश्चर्य वाटतं. पण आता ते माझ्या जिंदगीचं हे आहे आणि घरी बसण्यापेक्षा इथं बसणं मला आवडतं. इंग्रजी बोलण्यामुळं मला माझ्या व्यवसायात आणखीन त्याची मदत झालेली आहे. आज मी इंग्रजी न्यूजपत्र वाचतो. रस्त्यावरचा इंग्रजीचा कागदाचा तुकडा जरी असला किंवा भेळेचा तुकडा जरी दिसला तरी मी तो साफसूफ करून त्याचं काय सांगितलेलं आहे, काय विषय आहे, हा विषयाचा गहन अभ्यास करतो. त्यामुळे माझी शब्दसंख्या वाढली आणि शब्दफेकसुद्धा वाढली. त्यामुळे मी आता सहसा अडत नाही. तर इंग्रजी शिकणं यासाठी महत्त्वाचं आहे की प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर इंग्रजीत बोला तर तुम्हाला विशेष अशी ट्रीटमेंट ॲटोमॅटिक मिळते. सांगावं लागत नाही, रिक्वेस्ट करावं लागत नाही. हा अनुभव मी आजपर्यंत घेतला. प्रकाश परदेशी हे अगदी मन लावून त्यांचं काम करतात व आलेल्या ग्राहकांशी इंग्रजीमधून संवाद साधतात. यामुळे ग्राहकांना देखील आनंद मिळतो. अपूर्वा तळणीकर, न्यूज 18 लोकल, छत्रपती संभाजीनगर.